हा एक लेख मला आज सुचला 8 ऑगस्ट 2026 रोजी. मी हा लेख लिहिला. ह्या लेखाला मी नाव दिलं देवाची डायरी. तर हा माझा लेख असा: आपण आपल्या बालपणापासून ज्या ज्या वयस्कर अशा लोकांना पाहत आलोत, मग ते आपले नातेवाईक असोत वा साधी ओळख असलेले असोत, ते गेले की काही काळ मन कसं विषण्ण होऊन जातं. त्यांनीसुद्धा आपल्याला आपल्या लहानपणी पाहिलेलं असतं. निसर्ग नियमाप्रमाणे ते जातात आणि आठवणी मागे ठेवतात. ते गेल्यानंतर भिंतीवर काही काळ त्यांचे फोटो आपण लावून ठेवतो. काही वर्षानंतर आपण वृद्ध झालोत की आपण देखील हे जग सोडून जातो आणि आपली मुलं आपला फोटो भिंतीवर लावून ठेवतात. हे सृष्टीचक्रच आहे. मग तो गेलेला माणूस नंतर कुठे जातो, त्याला पुढला जन्म कोणता मिळतो वगैरे वगैरे कोणालाच माहीत नसतं. मधून त्यांच्या आठवणी निघतात त्या गेलेल्या माणसाच्या, पण काळ पुढे पुढे सरकत जातो. अशा वेळी एक गोष्ट प्रत्येक वेळी मनाला पडते की देवाने माणसाला एक फार मोठी देणगी दिली, ती म्हणजे विस्मृती. घटना घडतात, पण अगदी अल्पकाळ त्याचे पडसाद मनावर राहतात. पुन्हा काळाच्या उदरात सर्व गडप. असो, आपण माणसं दरवर्षी बाजारातून एक नवीन डायरी विकत घेतो. त्यात दैनंदिनी लिहितो. काही डायऱ्या अशा असतात ज्यामध्ये पुढे कोणत्या तारखेला आपण काय काय करणार याची नोंद माणसं करून ठेवतात इन ॲडव्हान्स. पुढचे आडाखे, पुढचे बेत आपण आधीच लिहून ठेवतो, म्हणजे मग त्याचे विस्मरण होत नाही. आम्हाला तर असं वाटतं की देव देखील प्रत्येक युगाची एक एक डायरी स्वतःजवळ ठेवीत असेल. म्हणजे असं की एकूण 4 युग आहेत असं म्हणतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये देवाचे रेकॉर्ड असेल. आता हे कलियुग चालू आहे, हो ना. आता समजा उद्या जगातील किती माणसं मरणार, कोणकोणती माणसं मरणार, हे तो देव आधीच लिहून ठेवीत असेल आणि त्याप्रमाणे यमराज तेवढ्या लोकांना उचलून नेत असेल. ओके. तसंच कालवश झालेल्या लोकांपैकी कोणाकोणाला स्वर्गात न्यायचं आणि कोणाला नरकात पाठवायचं याची ही लिस्ट भगवंत तयार करीत असेल, देव. मग त्या लिस्टप्रमाणे ज्याला त्याला जिकडे तिकडे रवाना करायचे. नंतर पुढला जन्म त्या माणसाला कोणता द्यावा याची देखील एंट्री त्या डायरीमध्ये होत असेल. प्रत्येकाने केलेले पाप पुण्य वगैरे बघून ते सर्व सोपस्कार देव करीत असेल. या सर्व गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहेत, म्हणून आपण जास्त डोक्याला ताप द्यायचाच नाही. नित्य देवदेव करीत राहायचं. नित्य देवदेव करायचं म्हणजे मग देव डायरीमध्ये आपलं नाव लिहितो आणि त्या नावापुढे व्हेरी गुड असं लिहितो.